कशाचं समर्थनही करता येत नाही, कशाला विरोधही करता येत नाही. पण गेल्या 25 वर्षामध्ये जवळपास 54 लोकांचं, किती बरोबर आहे, एका वर्षात झाले 54. गेल्या 25 वर्षामध्ये 54 लोकांच्यावर हल्ला केला गेला आणि ते मृत्यू झाले. पण आता हे संकट जास्त गंभीर होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं आज आपल्या समोर संकट उभं राहिले. आता ज्या वेळेला पिंपरखेडची घटना घडली त्याच्यात बरंच राजकारणही घडलं. मला काही त्या राजकारणात जायचं नाही, पण आधी ते कन्या गेली होती शिवन्या. तर ती ज्या वेळेला गेली त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये सगळ्यात पहिला जाणारा मी होतो, दुसरे जाणारे शिवाजीराव आढळराव होते आणि नंतर या घटना घडल्या. आता कोणाच्याही घरात घटना घडली तर त्याचं दुःख असतं. पैसे देऊन किंवा सांत्वन करून किंवा काही करून ते दुःख काय आपल्याला कमी करता येत नाही. आणि मग झाल्या बऱ्याच गोष्टी झाल्या. रस्ता रोको झाला, दिवस दीड दिवस रस्ता रोको चालला. पण या गोष्टीचा कोणी विचार केला का? इकडं पुण्याच्या बाजूला जाम झालेलं ट्रॅफिक आणि इकडं नाशिकच्या बाजूला जाम झालेलं ट्रॅफिक. तिथं गाडीमध्ये बसलेले लोक, मग कोणाला डायबिटीस असतं, कोणाला लघवी लागते, कोणाला आणखीन काय आजार असतात, एखादी ॲम्ब्युलन्स अडकलेली असते. म्हणजे जनतेला वेठीला धरून कुठल्याही प्रश्नावर आपण जर त्या ठिकाणी राजकारण करायला जर लागलो तर त्याचं श्रेय घेणं किंवा राजकारण करणं हे योग्य आहे असं माझ्या मानसिक बुद्धीला पटत नाही. ज्या दिवशी ती घटना घडली मला 2 दिवस ताप होता, तो मनसेलाच होतो नाही. मी पहिला फोन खाडेंना केला, का तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक काम का नाही करत? लोकांची मागणी आहे पिंजऱ्याची, तुम्ही पिंजरे का नाही वाढवत? त्यांनी सांगितलं साहेब आमच्याकडे 100च पिंजरे. 100 ना? म्हटलं एक पिंजरा मिळायला तुम्हाला किती वेळ लागतो, किती खर्च येतो? त्यांनी सांगितलं एका पिंजऱ्याला 1 लाख रुपये खर्च येतो. मी कलेक्टरना फोन लावला, म्हटलं मला इथं त्यांना खाडेंनाच विचारलं मी, तुम्हाला आणखी किती पिंजरे पाहिजे? ते म्हणले आम्हाला आणखी 200 पिंजरे पाहिजे. आणि 200 पिंजरे त्यांना खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी बोलून ताबडतोबीने 2 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आजच्या आज याची ऑर्डर काढा. तेवढ्याच दुसऱ्या दिवशी मग मी त्याच वेळेला अजितदादांशी पण बोललो. अजितदादा दुसऱ्या दिवशी पुण्यात राहणार होते, पुण्यात बैठक लावली. कलेक्टरना मी सांगितलं आमची बैठक व्हायच्या आत मला या पिंजऱ्याच्या पैशासाठी लागणारा निधी
त्याची ऑर्डर निघाली पाहिजे. 2 वाजता बैठक असेल तर 1च्या आत मला ती ऑर्डर पाहिजे. मी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानेन, त्यांनी लगेच तो निधी मंजूर केला. आणि सरकारमध्ये असं असतं की कुठली गोष्ट टेंडर शिवाय करता येत नाही, पण कलेक्टरनी ऑर्डर मध्येच लिहिलं की कुठल्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न करता थेट बाजारातून तुम्ही हे पिंजरे खरेदी करा. 200 पिंजऱ्याची सुविधा झाली.